आठवत होतं की विश्वास उडगी सर एक साधारणतः 2002-04चा काळ असेल आणि मी माझं गाव तिथे असल्यामुळे मी गेलो तर शरद जोशींनी रेल्वे पूर्ण रोखून धरली होती. अर्थात ते नंतर निवडणुकीत म्हणजे याला राज्यसभेवर गेले शिवसेनेकडून तो भाग वेगळा, पण असा एक नेता मला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये की जो असं आंदोलन करे. आणि तुम्ही वर्षा या सगळ्या निवासस्थानी विलासराव पण होते त्याही अगोदर तिथे अशा वाटाघाटी चालायच्या की हमीभाव किती द्यायचा, एकाधिकार योजना होती, कापूस एकाधिकार योजना, असं मला तिथे फार कुठे दिसत नाही. तर त्यांनी काय नेमका विचार केला असावा तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांनी? तुम्ही अगदी आता मुद्द्यावरती आलेला आहात. जी आंदोलनं साधारणपणे 2010 नंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती झाली, म्हणजे अगदी कर्जमाफी झाल्यानंतर सुद्धा आंदोलनं चालत राहत होती, कारण का शेती व्यवस्थेचं संकट मोठं होतं. आणि त्या प्रश्नावरती कामगार संघटना असो, शेतकरी संघटना असो, भारतभर आंदोलन झाले. विशेष करून शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या बॉर्डरवर, पंजाब हरियाणा सगळं झालं, महाराष्ट्रात सुद्धा ते झालं. पण इथे तुम्ही बघा गेल्या काही 6 वर्षाच्या कालखंडामध्ये निमित्त करोनाचं असेल मोठी आंदोलनं झाली नाही. रस्त्यावरती उतरणारा मगास त्यांनी उल्लेख केला माणूस तो लाल झेंडेवाला होता. कामगार संघटना असतील, शेतकरी आणि मग तिथे पिकांचे भाव, शेती व्यवस्थेतलं संकट याच्यावरती मोठमोठ्या परिषदा झालेल्या आहेत. सगळ्या रंगाढंगाची शेतकरी संघटना एकत्र आल्यात. म्हणजे शरद जोशींची संघटना, त्याचे आत्ताचे रघुनाथदादा पाटील आणि डावीकडे अगदी सीपीएमचे ढवळे वगैरे सीपीआयचे सगळे लोक होते. हे चित्र गेल्या 6 वर्षात आंदोलनाचं दिसत नाही. फक्त त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बाकीचे लोक बोलतायत, प्रत्यक्ष काम काही करत नव्हते. धोरण म्हणून शेती व्यवस्थेची दुरवस्था दूर करण्याकरता ना महायुती ना महाविकास आघाडी हे धोरणात्मक दृष्टिकोन जो आहे दोघांचा हरवलेला आहे. त्यामुळे प्रचारात्मक दृष्टिकोन हा जो महायुतीचा आहे त्याला अग्रभाग मिळाला. त्यांनी बजेटमधून आणि बाहेरून पैसा लोकांपर्यंत नेला. अर्थात ती अर्थव्यवस्थेची ती काही जी काही भूमिका आहे ना ती चुकीची आहे. हा क्रायसिस, या क्रायसिसवरती मात करण्याकरता त्यांनी तात्पुरत्या योजना म्हणजे लोकांच्या पैसे देणं याच्यात ते यश झालं. पण संघटनात्मक दृष्ट्या जे महाविकास आघाडीने, जे इंडिया अलायन्सने एकत्रितपणे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे वैचारिकदृष्ट्या कार्यक्रम म्हणून सुद्धा सल्ला दिलेला आवडत नाही. मी महेश झगडे माझे IAS अधिकारी, मी यांच्याकडे निवृत्त IAS अधिकाऱ्यांकडे जातो. मुद्दा कसा आहे की आताच्या या सगळ्या नेत्यांची जडणघडण ही सोशल मीडियामध्ये, ट्विटरवर झालेली आहे. जी नवी पिढी आहे त्यांचं भरण पोषण आंदोलन संघटनात्मक कार्यकर्ता म्हणून किती झालं जवळपास नाहीच म्हणता. त्यांना कळतं म्हणजे संविधानाचा मुद्दा असेल हा मांडायचा म्हणून मांडायचं, पण त्यांना बेसिकली म्हणजे आणि तुमच्यासारखे कोणी सांगणारे असतील किंवा कुठलेही चांगला विचार आता यांनी सुद्धा अनेकांना चांगले सल्ले दिले. मी आता ऑन द रेकॉर्ड बोलणार नाही, ऑफ द रेकॉर्ड आमची चर्चा झाली होती. आपल्या कोशातून सुद्धा नेतृत्व निघायला बाहेर पडत नाही. आपण म्हणतो की पुरोगामी भूमिका स्वीकारली, उद्धव ठाकरे लिबरल झाले, पण त्यांच्या आजूबाजूला पण खूप एक कोंडाळ आहे की ते तुम्हाला आतमध्ये शिरूच देत नाही. म्हणून मला इथे काय म्हणायचंय, आव्हान मोठं आहे ते अर्थव्यवस्थेतल्या तिन्ही घटकांचं. शेती व्यवस्था, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यामध्ये उद्ध्वस्तता आलेली आहे. तुम्ही बघा ना ह्या गेल्या 10 वर्षातला इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा जो का मॅन्युफॅक्चरिंग दर 3 महिन्याला येतो तो खाली जातोय. महागाई आणि बेरोजगारी हे अत्यंत महत्वाचे मुद्दे असून ते किती भिडले इथल्या लोकांना आणि नवमतदारांना, खास करून 25-30 मध्ये असलेल्या ज्यांना झळा पोचतायत. मग त्यांनी नेमका काय विचार केला याचं विश्लेषण सुद्धा वेगळ्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आता मी एक निकाल जो मला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दिसतो तो लगेच 30 सेकंदात वाचतो आणि महेश झगडे सरांकडे जातो. मंगेश इंदापवार एक नवीन पाहुणे आपल्याकडे जोडले गेलेले म्हणून जरा तुमच्याकडे न जाता हा कार्यक्रम संपवतोय. आपण झगडे सरांकडे जातो. भाजप 124, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 39, काँग्रेस 22, उद्धव ठाकरे गट 18, एनसीपी 12, आणखी कमी झाला शरद पवारांचा गट आणि छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष 5 मिळून अशी 17 संख्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दाखवत आहे. महेश झगडे सर, या निवडणुकीचं विश्लेषण करताना महाविकास आघाडीच्या चुका आणि महायुती ज्या ज्या मुद्द्यावर वरचढ ठरली तसे अनेक मुद्दे मांडले गेलेले आहेत. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर या निवडणुकीच्या निकालानं काय परिणाम साधले आपल्याला दिसतो किंवा होईल भविष्यामध्ये? यामध्ये कसं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये एक स्थिर सरकार असेल महाराष्ट्रामध्ये. ते सरकार काय काम करेल हा मुद्दा आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण एक स्थिर सरकार असेल
आणि गेल्या 5 वर्षामध्ये जे काही आपण बघितले, स्थित्यंतर बघितले, अर्थात त्याच्यातला अर्धा काळ तर आपला कोविडमध्ये गेला होता, पण जे काही बघितलं तशी अस्थिरता आता असणार नाहीये. अर्थात ही अस्थिरता असणार नाहीये, मग ती त्याचा उपयोग कसा होईल हे मी आता सांगू शकणार नाही, कारण की त्याचा उपयोग जर करायचा जर झाला तो कोणासाठी करायचा. आणि जर निर्णय जर घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की आता निर्णय घेण्यासाठी तशी काही बॅलन्सिंग, पक्षांचं बॅलन्सिंग करण्यासाठी अशी कुठली काही तिथे त्याच्यामध्ये कमतरता असणार नाहीये. कारण ठोसपणे घाऊक पद्धतीने निर्णय होणे शक्य आहे. पण एक महत्वाचं असं आहे की कधीतरी आपण या निवडणुकीचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला अशा पद्धतीने दिला पाहिजे की लोकांना सवलती देणं किंवा लोकांना त्याच्यामध्ये सबसिडी देणं किंवा मग लाडकी बहीण सारख्या अशा खूप योजना, 3,000 रुपये द्यायचे, 2,000 द्यायचे, 2,500 द्यायचे, हे आहे. याची गरज पडू नये अशा पद्धतीचे काहीतरी धोरणात्मक निर्णय कधीतरी सुरुवात करावी लागेल. आणि हे याच्यासाठी आहे की आता केवळ आपल्याला रोजगार वाढवायचा आहे हे ब्रॅकेट तोडून गेलं पाहिजे. रोजगार वाढवायचा आहेच आहे, पण रोजगार जो कमी होत चाललेला आहे तो कुठेतरी थोपून ठेवायचा आहे. आणि मला वाटतं की आपल्याकडे शहामृग वृत्ती झालेली आहे, विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्ये. कारण ही शहामृग वृत्तीने जे काही प्रश्न आहेत राज्याचे ते लोक तुमच्या पॉलिटिकल लिडरशिप पुढे ठेवत नाहीयेत. आणि पॉलिटिकल लिडरशिप मग शेवटी निवडणुका जिंकणे याच्या अवतीभोवती सध्या आपलं हे चाललेलं असतं, निर्णय आणि धोरणात्मक निर्णय किंवा जे काही कार्यभार चालला असतो. मला वाटतं की अशी एक संधी आहे, या संधीचं सोडणं खरं म्हणजे की जे आता सत्तेवरती येतील त्यांनी कुठेतरी आता प्रश्न काय आहेत, आपण जनतेचा जर विचार केला तर जनता प्रश्न निरक्षर आहे असं मला या सगळ्या याच्यावरून वाटतं. कारण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतदान झालं का, तातडीच्या ज्या मदती आल्या त्याच्यामुळे समाधान झालं. आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आपण जो एक छोटासा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, सकल उत्पन्न फक्त 12% आहे महाराष्ट्रामध्ये, आजही 50-55% त्याच्यावरती अवलंबून आहेत. पण याच्यावरती कोणी काहीही डायरेक्टली असं बोललं नाही का आम्ही त्यांचं उत्पादन काय कसं वाढवणार आहोत. किंवा आता याच्यामध्ये सिंचनाची क्षमता राज्यामध्ये सगळे आपले मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रकल्प आले, खोरे आले, कृष्णा खोरे, अमुक खोरे, पण त्याच्यानंतर पुढे किती टक्के तुमचं हे सिंचन वाढून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा देण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आता ह्या नवीन शासनाला हे करता येणं शक्य आहे. कारण याच्यामध्ये आता जे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट जे आपण म्हणतो आणि फ्रॅक्चर्ड मॅन्डेट मध्ये कुठेतरी निर्णय घेणं थोडंसं आपण असं कठीण जातं असं म्हणून आपण आता ते फ्रॅक्चर्ड मॅन्डेट नाहीये. जे मॅन्डेट आलेलं आहे ते प्रश्न ह्या नवीन शासनाने जनतेला सांगितले पाहिजे, हे आपले प्रश्न आहेत, या प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी आम्ही हे निर्णय घेणार आहोत. आणि कदाचित म्हणजे तात्कालिक जे निर्णय घेतले होते निवडणूक जिंकण्यासाठी त्या अशा निर्णय त्यांनी खरं म्हणजे बॅकसीटला ठेवलं पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की आपलं भवितव्य काय. अन्यथा आपली वृत्ती आता जसं की आपण मागे पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेने सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची जी जीडीपी 15%वरून तो आता 13% हाट सगळीकडे चालली. हा एक इंडिकेटर झाला. त्यामुळे मला वाटतं की तुलनात्मक जर आपल्याला हे राज्य पुन्हा एकदा रोजगार देणारं राज्य असेल असं जर करायचं असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायचे असतील, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्नाचे हे करायचे असतील, महिलांचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला होल्ड दी बुल बाय हॉर्न, तुम्ही बैल जो उधळलेला आहे त्याला शिंगाला पकडलं पाहिजे. त्याच्यासाठी असे सबसिडी देऊन किंवा काही देऊन असे शेपटीला पकडून ते चालणार नाहीये. तो असा प्रश्नांचा बैल जो तो उधळलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की नवीन शासनाने त्यांना जे मॅन्डेट मिळालेलं आहे त्याचा सदुपयोग करून घ्यावा. अर्थात विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षांचे त्यांनी खरं म्हणजे की कुठेतरी ते कमी पडले. कशासाठी की प्रश्न काय आहेत राज्याचे ते सुद्धा वाहवत गेले. मी ज्यावेळेस हे फॉलो करत होतो त्याचा प्रचार, तर राज्याचे प्रश्न अमुक आहेत. ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काय आहे हा मला वाटतं की हा मुद्दा कुठेच नव्हता. काही ज्या गोष्टी होत्या ज्या टॉपिकल आहेत, यांची ही योजना त्यांची ती योजना याच्या पद्धतीने, पण मूळ मुद्द्याला त्यांनी हे घातलेलं नाही. आणि अर्थात त्यांचे काय असतील हे मला माहित नाही, पण कमीत कमी आता जे शासन येणार आहे त्या शासनाकडून कदाचित पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या मुद्द्याकडे जनतेचं लक्ष वेधलं पाहिजे आणि शासनाकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं पाहिजे. त्यामुळे कदाचित पुढच्या 5 वर्षात जर त्यांना खरंच त्यांची अपेक्षा असेल की आम्ही चांगलं काही करू शकतो, अन्यथा आहे त्या शासनाकडून चांगलं काम करून घेण्याची त्यांच्यावरती आता जबाबदारी आलेली आहे. सरांनी जो